तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पोलिसांनी एका व्यक्तीला पकडून आणलेलं आहे आणि ते त्याला विचारतायत की नक्की त्या दिवशी तिथं कोण होतं ते सांग, तू कोणाकोणाला भेटला होतास ते सगळं सांग. तो व्यक्ती खूपच घाबरलेला आहे. तो पोलिसांना काही सांगायला तयार नाही. तेव्हा पोलिसांनी त्याच्या मुस्काडात मारायला सुरुवात केलेली आहे आणि तेव्हा तो सांगतो की मी एका व्यक्तीला भेटलेलो होतो आणि माझ्याकडं त्याचा नंबर आहे. तेव्हा पोलीस म्हणतात, "तो नंबर दे. कुठे आहे तो व्यक्ती ते सांग." तेव्हा तो म्हणतो, "हो, पण माझ्याकडे त्याचा पत्ता वगैरे काही नाही आहे. त्याचा फोन नंबर आहे आणि तो माझ्या फोनमध्ये आहे. माझ्या फोनमधून मी तुम्हाला नंबर देतो." असं त्याने पोलिसांना सांगितलेलं आहे. लगेच पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईल मागवलेला आहे आणि त्या मोबाईलमधून त्या व्यक्तीचा नंबर देखील घेतलेला आहे. अर्णव आणि ईश्वरी यांना सांगितलं आहे की आता तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याकडं त्या व्यक्तीचा नंबर आहे. त्यामुळं आपण आता त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. जरी त्याचा फोन स्विच ऑफ असला तरी त्याचं नाव, पत्ता हे सगळं आपल्याला मिळू शकतंय. आणि अर्णव आणि ईश्वरीला त्याने जायला सांगितलेलं असतं. पण ईश्वरीला वाटतं की अजून एकदा विचारावं आपण की त्या व्यक्तीचा आपल्याला फोटो तयार करता येऊ शकतो का? कारण या या मारत आणलेल्या व्यक्तीने त्याला पाहिलेलं आहे. पोलिसांना देखील हा पॉईंट पटतो आणि ते म्हणतात, "हो, आपण स्केच आर्टिस्टला बोलूया आणि त्या व्यक्तीचा फोटो तयार करून घेऊया." इकडं वल्लरीचे मात्र धाबे आणलेले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये नक्की काय सुरू असेल असा प्रश्न तिला पडलेला आहे. तिकडून मामा आलेला असतो आणि वल्लरी त्यांना विचारते की तिथं काय चाललं असेल माहिती आहे का? तो म्हणतो, "ए बाई, मला काय विचारू नको बरं. आधीच माझं डोकं दुखतंय आणि मला ताप आल्यासारखं झालेला आहे. एखादी गोळी दे आणि मी खाऊन झोपणार आहे." आता वल्लरीला मामाकडून काहीच बातमी कळालेली नसते. म्हणून स्वतःची पर्स घेऊन आता तीच पोलीस स्टेशनला चाललेली असते. गुपचूप चाललेल्या वल्लरीला आजीनं मात्र अडवलेलं आहे. आजी तिला म्हणतात की "वल्लरी, असं चोर पावलानं कुठं चालली आहेस? तुला सांगून सुद्धा जाता येत नाही का?" तेव्हा वल्लरी एकदम दचकते. कारण तिला हे सगळं अपेक्षित नसतं. वल्लरी म्हणते, "अहो, ते पोलीस स्टेशनला जाऊन येते जरा." आजी म्हणतात, "काय गरज आहे तुला तिकडं जाण्याची?" तेव्हा वल्लरी म्हणते, "तसं नव्हे. ते अहो दोघंजणं कधी गेलेले आहेत, त्यांनी काय खाल्लं असेल नसेल काय माहिती. त्यांच्यासाठी मी डबा घेऊन चाललेले आहे." असं खोटं तिनं बोललेलं असते. तेव्हा आजी म्हणतात की "अगं हो, ते बरोबर आहे, पण त्या बाहेरसुद्धा खाऊ शकतात ना. तेवढ्यासाठी डबा घेऊन जायची काय गरज आहे? पण तिकडं काय झालं आहे हे मलासुद्धा उत्सुकता आहे." असं आजीनं सांगितलेलं असतं. तेव्हा वल्लरी लगेच फोन लावते. अर्णव आणि ईश्वरींचं काय चाललं आहे हे तिला देखील ऐकायचंच असतं आणि आजीला बोलायला लावते. आजी म्हणते की "काय चाललं रे तिकडं तुमचं? कधी येणार आहे तुम्ही? काय झालं तिकडं सांगाल का?" तेव्हा अर्णव फोन उचलून म्हणतो की "काही काळजी करू नको. आम्हाला त्या व्यक्तीचा फोन नंबर मिळालेला आहे." असं म्हणल्यावर वल्लरीला टेन्शन आलेलं आहे. त्याचबरोबर अर्णव सांगतोय की ज्या व्यक्तीला हा माणूस भेटलेला आहे, आता त्या व्यक्तीचं आम्ही स्केच काढणार आहोत. कारण आता स्केच आर्टिस्टला बोलवलं आहे. असं म्हणल्यावर वल्लरीला एकदम ठसकाच लागायला सुरुवात होते. कारण आता उदयकांतचा चेहरा सर्वांच्या समोर येणार आणि उदयकांतच्या नंतर आपलं काही खरं नाही आहे, हे देखील तिच्या लक्षात आलेलं आहे. तर इकडं पोलीस स्टेशनमध्ये स्केच आर्टिस्ट आलेला आहे आणि ज्या व्यक्तीची उदयकांतबरोबर भेट झालेली आहे, त्याला तो विचारत आहे की "नक्की तुम्ही पाहिलेला व्यक्ती कसा होता ते सांगा." आणि ज्याप्रमाणे तो व्यक्ती सांगतोय त्याप्रमाणे स्केच आर्टिस्टने स्केच काढायला सुरुवात केलेली आहे. अर्णव आणि ईश्वरी यांच्यासमोर एक करून त्या व्यक्तीचा चेहरा आता समोर येत आहे आणि आता स्केच पूर्ण झालेला आहे आणि उदयकांतचा चेहरा सर्वांच्या समोर आलेला आहे. अर्णव आणि ईश्वरी जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांना धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, "उदयकांत काका, बघितलं का?" तेव्हाच ती म्हणते, "हो, मला देखील यांच्यावर संशय होताच. हे असं काहीतरी करू शकतात मला वाटलेलंच होतं." अर्णव म्हणतो, "आता मात्र या माणसाने कमालच केलेली आहे." अर्णवला जुन्या गोष्टी सगळ्या आठवू लागतात की कशाप्रकारे त्यांनी त्या उदयकांतला त्याच्या गळ्याला धरून हाकलून दिलेलं होतं आणि त्यावेळेस तो किती वाईट वागत होता. अर्णवला वाटत असं आहे की आता यानेच हे सगळं काही केलेलं असेल. पण ईश्वरी मात्र म्हणते की हा एकटाच यामध्ये इन्व्हॉल्व नसणार आहे. अर्णव ईश्वरी जेव्हा घरी आलेले असतात तेव्हा त्यांनी तो चेहरा म्हणजेच उदयकांतचा फोटो सर्वांना दाखवलेला आहे.
तेव्हा आजींना धक्का बसलेला आहे आणि आजी म्हणतायत, "हा उदयकांत इतक्या नीच दर्जाला जाऊ शकतोय असं मला वाटलेलं देखील नव्हतं. उदयकांत सापडल्यानंतर याला चांगला पोलिसी खाक्या दाखवला पाहिजे," असं आजी बोलत आहेत. तर आकाश नम्रताला देखील त्या काकांचा फोटो दाखवत आहे. सर्वांनीच तो फोटो बघितलाय. पण ईश्वरीच्या मनामध्ये मात्र वेगळे विचार चालू आहेत. इकडे जेव्हा रमाकांतने हा फोटो बघितलेला असतो तेव्हा त्याला खूप वाईट वाटायला लागतं. त्याला वाटतं, अरे देवा, हा व्यक्ती अजूनही माझ्या मागं लागलेला आहे. आयुष्यभर याने मला खूप त्रास दिलेला आहे आणि अजूनसुद्धा हा व्यक्ती मला त्रास देतोय. अर्णव देखील खूपच चिडलेला असतो. पण ईश्वरने मात्र सर्वांच्या समोर अजूनही एक नवीन मुद्दा आणून ठेवलेला आहे. तो म्हणजे उदयकांत हा एकटा नसणार आहे. कारण धुमाळ काय म्हणला होता ते मला चांगलं आठवतंय. धुमाळने सांगितलेलं होतं की तो एका बाईला भेटलेला होता. त्याचबरोबर रमाकांत म्हणजेच अर्णवचे वडील आणि माझी आई हे देखील एका बाईलाच भेटलेले होते. त्यामुळे ती बाई कोण आहे हे समजलं पाहिजे, असं अजूनही ईश्वरी बोलत आहे. आणि रमाकांतला या सगळ्या झालेल्या गोष्टीचा खूपच त्रास होत आहे. कारण अजूनही उदयकांत त्रास देतोय आणि आता त्याच्याकडं बघितलंच पाहिजे असं देखील त्यांना वाटत आहे. तर अर्णवला ईश्वरीने सांगितलेला पॉईंट अगदी लक्षात येत आहे. कारण हे सगळं एका बाईने देखील केलेलं आहे. तिचा चेहरा समोर यायला पाहिजे असं त्याला वाटत आहे. आणि ईश्वरीने सर्वांच्या समोर तो मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशात आणलेला आहे. ईश्वरी सर्वांना पटवून देत आहे की जेवढा उदयकांत दोषी आहे तेवढीच ती बाई देखील दोषी आहे आणि आता लवकरात लवकर तिला पकडणं गरजेचं आहे. ईश्वरीच्या त्या बोलण्याचा डायरेक्ट परिणाम वल्लरीवर होत आहे. कारण वल्लरीला लक्षात येतं आहे, आता उदयकांत नंतर आपलाच नंबर आहे. कारण ईश्वरी काही शांत बसणारातली नाही आहे. जसं तिने राकेशची वाट लावली आहे तशी आपली देखील वाट लागायला आता वेळ लागणार नाही असं तिला वाटू लागलेलं आहे. अक्षरशः तिच्या डोळ्यापुढे चांदण्या दिसू लागलेल्या आहेत. तिला कळत नाही आहे की आता काय बोलावं आणि या गोष्टीवर काय करावं. तर अर्णव देखील सर्वांच्या समोर म्हणतोय, त्या बाईला मी आता सोडणार नाही. तिच्यापर्यंत काही केलं आपल्याला पोहोचलंच पाहिजे. तर आजी देखील म्हणते की नक्कीच तुम्ही ती बाई कोण आहे ना तिला शोधा. कारण तीच या सगळ्याचा मूळ आहे असं आता मला देखील वाटू लागलेलं आहे. जेव्हा सर्वांचं लक्ष त्या बाईकडं म्हणजेच खरं तर वल्लरीकडे जाऊ लागतं तेव्हा वल्लरीला काही बोलावं तेच कळत नाही आणि अक्षरशः वल्लरीला चक्कर आलेली आहे. वल्लरीला एका क्षणात चक्कर येते आणि ती खाली पडायला लागते. तिला अंजलीनं कसं तरी धरलेलं असतं. कोणालाच कळत नाही की अचानक हिला कसं काय असं झालेलं आहे. पण ईश्वरीला मात्र थोडीशी शंका आलेली आहे. कारण जेव्हा पण त्या बाईचा विषय निघतो तेव्हा वल्लरी ही अस्वस्थ झालेली असते आणि आज तर तिला चक्कर आलेली आहे. त्यामुळं आता ईश्वरीच्या संशयाच्या रडारवर वल्लरी आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता वल्लरीला तिच्या रूममध्ये बेडवर झोपवलेलं असतं आणि डॉक्टरांना देखील बोलवलेलं असतं. डॉक्टर तिचं चेकअप करत आहेत आणि चेकअप केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की वल्लरीचा BP शूट झालेला आहे. आणि आता सर्वांना प्रश्न पडला आहे की वल्लरीला नक्की काय झालेलं आहे. डॉक्टर वल्लरीला चेक करतात आणि सांगतात की तुमचा BP शूट झाला आहे. आता तुम्ही कसलीही काळजी करायचं बंद करा. जे काय टेन्शन असेल ते सगळं बाजूला ठेवा आणि दिलेल्या गोळ्या औषधं आहेत ते वेळेवर घ्या. तर वल्लरीच्या मनामध्ये 100 विचार चालू असतात. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की वल्लरीला अचानक झालं आहे काय नक्की? कारण अचानक तिला चक्कर कसं काय आली आणि अचानक तिचा BP शूट कसं काय झाला? तेव्हा मामाने देखील तिला विचारलं आहे, तुला काय झालं ते सांगशील का? तर तिनं लगेच हजरजवळपणाने उत्तर दिलेलं आहे की मला काळजी वाटते की आकाश आणि नम्रता यांचं लग्न झालं आहे, पण अजूनही ते देवदर्शनाला गेलेले नाही आहेत. मला या गोष्टीची खूप काळजी वाटते म्हणून मला चक्कर आलेले आहे. पण मामाला मात्र ही गोष्ट पटत नाही आहे. तर ईश्वरीला देखील ही गोष्ट काही पटत नाही. पण आता कोणीच त्या गोष्टीवर जास्त विचार करत नाही. आणि आता वल्लरीसाठी नारळ पाणी आणलेलं असतं आणि नम्रता नारळ पाणी घेऊन उभी असते आणि वल्लरीच्या जवळ ती जाऊन म्हणते की तुमच्यासाठी नारळ पाणी आणलेलं आहे, ते नारळ पाणी तुम्ही प्या. पण वल्लरी मात्र तिच्याकडे लक्ष देत नाही आणि ते आकाशला म्हणते की लवकरात लवकर तुम्ही देवदर्शनासाठी गेलात तर बरं होईल. आकाश आणि नम्रता यांच्याबरोबर अर्णव आणि ईश्वरी यांनी देखील तिकडं देवदर्शनाला जावं असा पर्याय आता मामाने देखील काढलेला असतो आणि मामा म्हणतो की तेवढंच तुम्हाला देखील फिरायला मिळेल. अर्णव आणि ईश्वरी दोघेही खुश झालेले असतात. नम्रताच्या हातून वल्लरीनं पाणी घेतलेलं नसतं,
पण आता आकाश जेव्हा नारळ पाणी देतो तेव्हा मात्र तिने ते घेतलेलं असतं. ही गोष्ट मामाने लगेच पॉइंट आउट केलेली असते. मला तर असं वाटतंय की तुला ना सासूरवास करायला मिळत नाही म्हणून कदाचित चक्कर आलेली असेल, असा मामाने तर्क काढलेला असतो. कारण आत्ताच बघ, नम्रताने नारळ पाणी दिलं तर तुला घेऊ वाटलं नाही, पण आकाशने दिलं की लगेच घेतलं. हेच कारण असेल ना, असं मामा म्हणतात. तेव्हा वल्लरी म्हणते, "अहो, मी चक्करून पडले तरी तुम्हाला अजून जोकच सुचतायत का? जरा तुमचं तोंड बंद कराल का?" तेव्हा मामा हसतो आणि म्हणतो, "हां, आता ही एकदम नॉर्मल आहे. ज्या अर्थी ती असं बोलते ना, म्हणजे हिचा बीपी वगैरे सगळं नॉर्मल आहे." पण मामाला तो मुद्दा पटलेला असतो, की आता या चौघांनी मिळून बाहेर मस्तपैकी फिरायला जावं. अर्णव आणि ईश्वरी यांना देखील ही गोष्ट खूपच पटलेली आहे. कारण त्यांना हनीमूनला देखील जायला मिळालेलं नव्हतं. आता देवदर्शनानंतर ते दोघं तर हनीमूनला देखील जाऊ शकतात, असं देखील होऊ शकतं. मामांनी सांगितलेल्या पर्यायामुळे नम्रता आणि आकाश हे चांगलेच खुश आहेत, तर अर्णव आणि ईश्वरी देखील खुश असतात. वल्लरीने कशी तरी वेळ मारून नेलेली असते. कारण आत्ता वल्लरीची अगदी गोष्ट नरड्याला आलेली होती, पण कशी तरी ती निभावलेली आहे. पण ही गोष्ट कायम निभावणार नाही, हे देखील तिला समजत आहे. इकडे नम्रता खूपच खुश झालेली आहे. नम्रता आकाशला म्हणते, की "मी आज खूप खूप खुश आहे. कारण आपल्याला आता बाहेर फिरायला मिळणार आहे." तो म्हणतो, "त्यात काय विशेष आहे? आपण बाहेर तर कितीदा तरी फिरलेलो आहे." ते म्हणते, "हो, बाहेर तर खूप फिरलोय. पण तेव्हा मी नम्रता देसाई होते ना. आता मी नम्रता राजशिर्के आहे आणि राजशिर्के असल्यापासून मला कुठेच बाहेर जायला मिळालेलं नव्हतं. त्यामुळे मी आज खूपच खुश आहे." तेव्हा आकाश मात्र तिची चेष्टा करायला लागतो. तो म्हणतो, "अगोदर आपण हॉटेलला जेवत होतो, तेव्हाची टेस्ट वेगळी होती आणि आता तू राजशिर्के झाल्यानंतर जेवायला जाणार आहेस, तेव्हाची टेस्ट वेगळी असणार आहे ना?" असं म्हणल्यानंतर नम्रता म्हणते, "तुला चेष्टा सुचते ना? ठीक आहे, तुला चेष्टा करायची ती कर, पण मी मात्र बहुत खुश आहे. कारण आता आपल्याला बाहेर फिरायला मिळणार आहे, देवदर्शन करायला मिळणार आहे." इकडे ईश्वरी रमाकांतकडे आलेले आहे. रमाकांत त्याच्या रूममध्ये शांतपणे बसलेला असतो. ईश्वरी त्याच्यासाठी चहा घेऊन आलेला असते. ईश्वरी जेव्हा चहा देते तेव्हा तो चहा घेत नाही आणि त्याला खूपच वाईट वाटत असतं. रमाकांत म्हणतोय, की "मला या गोष्टीचं वाईट वाटतं, की मी विनाकारण माझ्या बाळांना सोडून गेलो. त्यांना किती काय गोष्टी सहन कराव्या लागल्या ते आता माझ्या लक्षात येतंय. मी जर का घरी असतो तर मी माझ्या मुलीचं लग्न चांगल्या मुलाबरोबर करून दिलं असतं." अर्णवानेश्वरी छोटे-छोटे होते आणि उदयकांतने त्यांना किती त्रास दिलेला आहे. उदयकांतने त्यांना घरातून बाहेर काढलं. कदाचित मी असतो तर असं काहीच झालं नसतं. उदयकांतने बाहेर काढल्यामुळे माझ्या इवलुशा मुलांना किती त्रास झालेला आहे. ही सगळी दुनियादारी त्यांना बघावी लागलेलं आहे. या सगळ्याचा दोषी मी आहे. माझ्या मनामध्ये या गोष्टीचं कितीतरी गिल्ट आहे. काय करावं ते मला कळत नाही, असं म्हणून तो अक्षरशः रडत आहे. तेव्हा ईश्वरी त्यांना कसं तरी समजावून सांगते, की "तुम्ही स्वतःवर आता गिल्ट घेऊ नका. जे काही झालेलं आहे ते सगळं होऊन गेलेलं आहे. फक्त त्या बाईचा शोध लागणं गरजेचं आहे." असं देखील ईश्वरी त्यांना बोलत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की वल्लरी आता पिसाळलेली आहे. काही केल्या तिला उदयकांतला संपवायचं आहे. तिनं ठरवलंय, की जर का उदयकांत जिवंत राहिला तर फास आपल्या नरड्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळं उदयकांतला संपवणं गरजेचं आहे, असा विचार ती करू लागलेली आहे. तर ठरल्याप्रमाणे अर्णव, ईश्वरी हे आकाश आणि नम्रता यांच्याबरोबर देवदर्शनाला गेलेले आहेत आणि त्यानंतर एका ठिकाणी ते दोघेही गाड्यावर ते खात असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ईश्वरी शांतपणे खात असते. अर्णव मात्र खात नसतो. अर्णव तिच्याकडे पाहत असतो. ईश्वरी त्याला देव का म्हणत असते, पण तो नुसता तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा ती म्हणते, "नुसतं पाहून काय होतंय?" तर अर्णव तिच्याकडे पाहून म्हणतो, "नुसतं पाहिलं तरी माझं पोट भरतंय." ईश्वरी म्हणते, "हां, माझी बडबड ऐकून का?" तेव्हा अर्णव हसायला लागतो. तर इकडे ईश्वरीने उदयकांतसाठी भराभर कपाटातून काही वस्तू काढायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच वेळेस काही महत्त्वाच्या वस्तू पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. वल्लरी पुरती पिसाळून गेलेली आहे. तिला काही केल्या आता उदयकांतला संपवायचं आहे असं ठरवलेलं आहे. उदयकांत सापडला तर आपण सापडणार, त्यामुळे उदयकांतचा काटा काढणं गरजेचं आहे, असं ती स्वतःच्या मनाशी बोलत आहे. आणि त्याच वेळेस कपाटातून काही वस्तू काढताना वल्लरीकडून काही कागदपत्र खाली पडलेले आहेत आणि ते तिच्या अजिबात लक्षात आलेले नाही आहेत. आता या कागदपत्रामुळे वल्लरीचा 420पणा हा अर्णव आणि ईश्वरीच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. अर्णव आणि ईश्वरी आता जरी बाहेर गेलेले असले तरी ते आता लवकरच माघारी येतील.
त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी यांना आता स्वतःचा थोडासा वेळ मिळालेला देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. देवदर्शनाला गेलेले अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकाला वेळ देत आहेत आणि ते दोघेही रोमॅन्टिक झालेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.